संकट आल्यावर हरीचं चिंतन करायचं असं तुकोबारांचं शास्त्र सांगतं. मग पहिला मुद्दा असा आहे, भक्तावर संकट मनाने येतं का लोक आणतात? तर त्याचं उत्तर असं आहे, संकट मनाने येत नाही, लोक आणतात. गाथा काय मनाने पाण्यात गेला नाही, माऊलीची झोळी मनाने फाडली नाही, लोकांनी फाडली का मनाने फाडली नाही. लोक आणि एक सांगा पुढचं, चांगलं जगतो त्याला संकट जास्त. हा चांगलं जगात त्रास होणार, डुप्लिकेट करा राम राम. हे समाजच असा आहे मायबाप. हे जुनी म्हातारे कोतारे गप्पा पाहण्या बसले, त्यांचं एक फेमस वाक्य, हा माणसं आता बिघडली, पूर्वीला माणसं चांगली होती. तू गप राह, पूर्वी फिरवी काय नाही, पूर्वी असलीच होती, फक्त त्यांचं व्हायरल होत नव्हतं. हे पूर्वी चांगली होती, आणि पूर्वी जर चांगली होती तर माऊलीची जोळी फाडली असते का? गाथा पाण्यात टाकला असता का? छत्रपतींच्या घरात राजकारण निर्माण केलं असतं का? विवेकानंद लोकांनी आक्षेप घेतला असता का? शेतीला अग्नी दिवे द्यावं लागलं असतं का? कृष्णाला गावळ्याचा परमाणू लोकांनी हिनवलं असतं का? मग माणसं चांगली होतीच का वा? ए राजेगाव, अरे माणसं ही पहिल्यापासून अशीच आहे, तीच माणसं आहेत, फक्त आडनाव बदलून जन्माला आल्यात, क्वालिटी तीच. खऱ्याला त्रास होणार पण सहन करा, आणि जो सहन करतो तो का म्हणे तोची संत. जगाचे आघात, जगाचे आघात. बस जगाचं दुःख, जगाचं घाव सहन करतो ते माणसं साधं तोला प्राप्त होत असतात. त्रास होऊ द्या पण हरीचा धावा करा, दाशी आठवावा हरी. आता ऐका, संकटाला हरीचं चिंतन करायचं. संकट कुणावालं? 5 पांडव जेवायला बसले, जेवताना ताटाच्या कडेने पाणी फिरवलं. म्हणजे पूर्वी फिरवीत होती, आणि पूर्वी जी पाणी फिरवायची त्यांना चांगलं पंडित मानित होते, आता फिरवणाऱ्याला मूर्ख म्हणतात, येडे म्हणतात. म्हणजे आता काय सगळं उलट झालं. पण पाणी ताटाच्या कडेने का फिरवायचं? तर जेवण करणे म्हणजे नुसतं हे खळगं भरायचं नाही, तर जेवण करणे यज्ञ. उदर भरणं हे जे जाणे जे यज्ञ कर्म, आणि त्याला जलदैवताचा मान द्यायचा, आहुती द्यायची, म्हणून पाणी फिरवायचं. हे त्याचं ओरिजिनल उत्तर आहे. काय काय आम्हाला टोचून विचारतात, मग आम्ही उत्तर बी तसंच देत असतो. एक जण मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता? म्हणलं मुंगे आत येऊ नये म्हणून. आता ह्याला काय सांगता? मूर्खा म्हणजे आम्ही इडीत का काय? तू जसा विचारतील तसंच होती. एक मला कीर्तन करताना धोतर का घालता, जीन पॅन्टी करू का, माळच का घालता, बुकाच का थापता? तू घालूच नको, लावू नको, पण आमच्या खापल्या काढू नको. आणि तसल्यांची संख्या झाली जास्त. 2-4 पुस्तकं वाचायची ना आमच्यापासून टुरटूर. तू आमचा मालक झाला काय? तू प्रश्न विचार ना आम्ही उत्तर. तू गुरुजीन आम्ही विद्यार्थी काय? आम्ही बी रोज 2 गाव फिरतो म्हणजे मूर्ख आहे का काय? आणि तसली संख्या झाली जास्त. कसली सांगू का? अनंत वाचाळ बरळती बर, अनंत वाचाळ बरळती बर, त्याला लय घासावं लागेल. आज गाणारी वजनदार आहेत, वाजवणारी वजनदार आहेत, ऐकणारी बिटाव करूनच काय चाललं रे यांचं? एवढं सोपं नाही बाबा. अनंत वाचाळ भरळ ती भरळ तया काही जाग, आणि तसली झाल्या जास्त ना लय तरच देतात आम्हाला. ते बी कोणाकोणाचं तोंड द्यावं लय अवघड आहे माय बाप. काही नीट बोलत नाहीत. मागल्या 4-5 दिवसात मी सकाळी कीर्तन निघालो, चौकात यायचं म्हटलं जे हरी मला जे हरी. ते मला माऊली कुठे आज खेळ म्हणजे आम्ही काय ऑनलाईन रमी खेळतोय का काय? मटका लावलाय का जुगार लावलाय बा? खेळ. अरे मी म्हणलं खेळच आहे, पण खेळ कोणता? खेळ मांडेला वाळवंटी बाई, नाचती वैष्णव बाई. हा वारकऱ्यांचा खेळच आहे ना. खेळ मांडीला खेळ मांडीला
मांडी नाना परी खेळ मांडीला लगोरी हो खेळ मांडीला लगोरी खेळताती नाना परी खेळताती नाना परी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी वारकऱ्याचा खेळच आहे. त्याच्यामुळे कोणी खेळ जरी म्हणलं तरी आम्ही स्वीकारायला तयार आहे. नाही मला आमचा हाय खेळ, पण तुला आहे का वेळ? मग दोघाचा घालू मिळून तुला दाखवतो राजेगावचा खेळ. म्हणला आमच्याच प्रपंचाची झाली बिळण, तुमचा का बघाव खेळ. म्हणजे हे असं. आणि आपला विषय चाल आवाज थोडा वेळ मॉनिटर. जेवताना ताट्याच्या कडेने पाणी फिरवलं. 5 पांडव संकट आल्यावर काय करायचं हे तर आपला विषय चालू बरं का. पडता जड भारी. ताटाच्या कडेने पाणी फिरवलं, घास मोडला, मुखात घालणार. द्रौपदी पळत आली, धर्मराजाला म्हणले मालक थांबा. म्हणले काय झालं? जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची नाही. हिचा भाऊ कोण? देव. आता भगवान श्रीकृष्ण ताटाव बसले आणायचं एवढं सोपं आहे का? जिंदगी गेली आपले गंध उगाळता उगाळता सपनात याय नाही, आणि ताटाव बसले डायरेक्ट देवाला आणा म्हणते. धर्मराज म्हणले असला वेडा हट्ट जमणार नाही. काल तरी सांगायचं नाही, इतक्या अर्जंटमध्ये जमत नसते. ही काय प्रोटोकॉल आहे का नाही मोठ्या माणसाचा? आपल्याला नाही जमणार. त्यांच्या बाजूला अर्जुन बसला. धर्मराज म्हणजे अर्जुना होय तुझा दोस्त आहे त्यो देव, तुझी गाडी बी चालवतो वाटतंय. अर्जुनाची रती होय हा सारथी, बक्षी पोहे प्रीती सुदामाची. लाव बरं देवाला फोन. अर्जुनाने मोबाईल काढला आणि देवाला फोन केला. देवाचा मोबाईल कवरी क्षेत्राच्या बाहेर. मोबाईल होता का तवा? मोबाईल होता बरं का त्यावेळेस. खरा मोबाईल महाभारतातलाच आहे. सगळ्यात पहिल्यांदा मोबाईल वापरलाय त्याचं नाव संजय बरं का. कुरुक्षेत्रावर चाललं होतं युद्ध, पण हस्तिनापुरात आंधळ्या म्हाताऱ्याला इकडं सांगत होतं, तिकडं चाललेलं त्याला इकडं कळत होते. सगळ्यात पहिली मोबाईलची अदृश्य रेंज आहे. त्याच्यावर संशोधन करून मग ही खोकं काढले. आता पण माझी मुलांना विनंती, बाहेर आहे ना का आवाज? बरोबर वाढवतो थोडं वाटलं थोडा हे बॉक्स फिरवा नाही तर हा जाते काय अडचण. आणि असं ते येते वाढवलं आता बघ. अर्जुन म्हणले आपल्याला नाही जमत म्हणले. देव जरी असेल आणि किती संलग्न जरी असेल तरी एवढं सोपं नाही म्हणले, आपल्याला जमणार नाही. त्यांच्या बाजूला नकुल सहदेव बसले होते. त्यांना विचारलं तुम्ही आणता का देवाला? नकुल सहदेव म्हणले तुमच्यासारखीनेच माघार घेतली ना, आम्हाला काला ग्रामपंचायतला फॉर्म भरायला होता. तुमचाच मेळ बसाना मोठ्या मोठ्यांचा ना, आम्हाला काय लढायला होता? नाही जमू शकत. त्यांच्या बाजूला एक 5वा वाघ बसला होता, भीमदादा. त्याला दादा म्हणावं लागत होतं, नुसतं भीम म्हणले तो हानीत होता. आता विचित्र माणूस होता, त्याच्या कोण नादाला लागत नव्हतं. ते उगा कृष्णाला थोडं तरी बुजायचं नाही तर बाकीच्याला दिवसाच हाणायचं. ते विचित्र होतं, ताकद होती त्याच्यात. ते काय कोणाला मोजीत होतं का काय तवा? हत्तीच्या शेपटाला धरला, हत्ती जर वर फेकला तर हत्ती खालीच येत नव्हता. हत्ती जायचा कुठं? सध्या सॅटेलाइट सोडतात का उपग्रह अवकाशात? हत्ती फेकल्या तिथं जायचा. काय ताकद असेल भीमात? एवढी ताकद का होती तर आईच्या हातचा कल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं. हे आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आता पटतंय का आईच्या हातचं? एक जण भीम जेवायला बसला, जेवता जेवता आईवर सरकावला. आई कळत नाही इतकी पातळ भाजी आकाश चंद्राच्या दिसतोय, 10,000 किराणा महिन्याला आणतो आणि तुझ्या हातालाच नाही. चपात्या कच्च्या ठेवल्या, भाजी पातळ केली, भात बी कच्चा राहिला, तुझ्या हातालाच नाही, परत स्वयंपाक करायचा नाही. आई म्हणले बाबा मी नाही केली भाजी, तुझ्याच बायको निघली. असं आणि मग मस्त आहे की पातळ आहे पण टेस्ट छान आहे. मूर्खा तुला बोटाने हाणला पाहिजे. हा आई म्हणले की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणले की लॉकडाऊन. कशा बी मला ताकद येते. शरीर संपदा सुद्धा कमा माझी तरुण मुलांना विनंती. अरे मावळे कसे होते? वाघा संघ कुस्ती खेळायचे, उसाची मुळे हाताने पिळायचे, हंडा हंडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे, छत्रपतीला जाऊन मिळायचे. असे वजनदार माणसं. तानाजीने बाजीने तर उसाची मुळी धरत कर 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 उसाची मुळी पिळीत होते. आताच्या पोरांना ऊस तुटा नाही, टिपरू धरत तरी कण येतात. अयो एकाने गुडघ्या ऊस आणला, त्याची वाटी सरकली खटकून. घ्याल जगतो रे तू, आत्महत्या करून टाक. ऊस तुटाना कांदा फुटाना घ्याल जगतो तू. जरा मुलं पहाटे उठून जरा व्यायाम करा, जोर बैठका, दंड सपाट्या, लाल मातीत कुस्ती, जरा शरीर संपदा सुद्धा पाहिजे. अगं चिमणीवाणी तोंडे हे आवेल वजन कशाला केलंय? मूर्खावानी बोंबलं धीरता. काय ताकद होते आमचे हनुमंतरायात. दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डिरिंग करीनात गप बसतात.
नको रे गाव दुसऱ्याची झपकी होते आपल्याला येडेवानी करायला ग. पण हे वाघ असा झाला दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी. दाढी जागेवर बुक्का केला दाढी जाळे मिशा राहिले असते का धडाधडाच पेटल्या त्यांचा एकच बांध आहे ना. गाव बी जाळलं त्याचं जाळलेली लंका धन्य धन्य मन येतो का. काय रावण काय सोपा माणूस होता काय. 80,000 बायका 1 लाख मुलं 1.25 लाख ना तो 1.5 लाख पण तू त्याला रेशन कार्ड गहू किती मिळत असेल. आता काय पिवळा कोकणातलं होतं का काही सारं करत त्याचा होता वजनदार माणूस होता पण त्याला दुपारी हाणला काय ताकद असेल हनुमंत्राळ्यामध्ये. हनुमंत्रात एवढी ताकद का होती तर अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले परत तुमच्याकडे आलं बचत गट. ही ताकद का होती तर आई भाग्यवान होती शुद्ध बेजा पोटी फळे रसाळ घोमटे. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगडा पडला तर धडा दिसून दगड फुटत होता. काय दुधात ताकद असेल. आता आईचं दूध राहिले का पोरांना. आता बाटली जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच फक्त टॉपनात बदल होतो. लहानपणी दुधाची बाटली ती या पोराला काय सुधारणा पोरग झुळीत फेकायचं तोंडात दुधाची बाटली कोंबायची ती नुसतं पत्र्याकडे बघत हे करतं. याला काय सुधारणा बाटली तर दूध संपलं आहे ना बसायचं तिकडं वाट्या व्हॉट्सअप खेळत आणि मग मोबाईल स्विच ऑफ झाले इकडं आलं तर पोराने तोर दाताने ती बुच्यानं कुरताणलं होतं लबरचा तुकडा त्या पोराचा नारड्यात गोतला त्याने पोरांनी डोळं पांढरं केलं. काय त्या बाटलीचा कुठं नाही त्याच्यामुळे ही बारकाली पोरं बी पहिल्यासारखे गुटगुटीत राहिले नाहीत. त्यांची डोकी मडक्यावाने झाल्यात आणि हातपायच्या काड्या झाल्यात अशी लवलव ते कराळा ब्रह्मांडी माळ अशी वाकडे तिकडे झाले ते कंबर दबल्यात आणि डिहरीत फुगले त्याची वाकडे तिकडे कुपोषणात बाद झाली. आईच्या दुधातलं जीवनसत्वच नाही ना. लहानपणी ती बाटली मोठं झाल्या मोठी बाटली आणि एकदा मोठ्या बाटलीच नादा लागल्या ते आम्हाला बी आवरत नाही. दारू गांजा मत यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत यारो अक्कल गुम हो जाती है. गांजा मत यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत यारो अक्कल गुम हो जाती है. अपने पाँव का दाम खर्च कर मुँह में मटिया दी है. मुँह में मटिया दी है. दारू दारू गांजा गांजा दारू दारू गांजा गांजा दारू गांजा पत्ती यारो गलगुम हो जाती है. दारू गांजा पत्ती यारो गलगुम हो जाती है. दारू गांजा पत्ती यारो गलगुम हो जाती है. अक्कल गुम हो जाते. आपल्याच खिशातला पैसा जाऊन आपल्याच तोंडात माती पाडण्यात काय अर्थ आहे का. व्यसन करू नका. आणि या राजेश्वराच्या दरबारामध्ये माझी विनंती सगळ्या तरुण बांधवांना एक सांगतो सप्त्यात महाराज मंडळी किती मोठी आणली ह्याला किंमत नाही. एका सप्त्यात किती तरुण मुलाने व्यसन करायचं सोडून दिली ह्याला खरी किंमत आहे. एका सप्त्याच्या वेळेस किती तरुण मुलांनी माळा घातले ह्याला खरी किंमत आहे. आणि त्याच्यामुळं व्यसनाधीन तर कमी होण्यासाठी हा धर्म मंडप आहे. हे कशासाठी माहिती. अरे व्यसन फॅशन वाईट टोकट्या दिसन तिथं खाली बसन ह्याच्यात काय भेटन. गुटखा खाल्ला तोंड पोटन दारू प्यायला लिव्हर पोटन चांगल्या कामात बंधन तुटन मित्रमंडळ चांगले ठेवण्यात सुरुवातीला पासत्यान ताडी तुमची वळख त्यांना नाडी दारू असल्यातन गोडी इकाव लागन महाडी इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी अरे लावण्या त्या दारूला काडी धरण्यानोबा तो कोपाची जोडीन मग कळण पार मरताची गोडी. त्याच्यासाठी कीर्तन कमी ऐका माणसं बदलली पाहिजेत आणि विशेषतः तरुण पिढीवर संस्कार झाले पाहिजेत. 8 दिवसाच्या सप्त्यात गावात कमीत कमी 16 तरी माळकरी वाढव ना. मी म्हणतो रोज नका का 2 व्हाय ना 8 दिवसात कमीत कमी 8 तरी नाही. रेटवायसाठी सप्ताह आहे का काय नुसता.
चपात्या मुरगाळायसाठी परिवर्तन झालं पाहिजे. कीर्तन कमी ऐका, उलट मी तर उलट सांगतो, लय कीर्तन बी झाले ते सध्या, मापात चालू द्या कीर्तन बी. काही कीर्तन झाल्या, जन्माला कीर्तन, मियाला कीर्तन, वाढदिवसाला कीर्तन, बड्डेला कीर्तन, पूजेला कीर्तन, जयंतीला कीर्तन, पुण्यतिथीला कीर्तन, 13वेला कीर्तन, श्राद्धाला कीर्तन, वास्तुशांतीला कीर्तन, गंगापूजनाला कीर्तन, गोड जेवणाला कीर्तन, युट्यूबला कीर्तन, फेसबुकला कीर्तन, कोणचा सोशल मीडियाचा ॲप ओपन करा, इथेच महाराजाची क्लिप, असं वागान तसं वागान, हे करा ते करा, नुसता डोसच देतोय लोकाला. आम्ही जे झालो सांगू सांगून तुम्ही पियाक झाले, टेटस ठेव पण बदलायचं कुणी? हे महत्वाचा मुद्दा आहे ना, बदलायचं कोणी ना. आणि तुमच्यात बी बदल होतो, पण मंडपात आहे तोवर खरंय पटलंय खरंय. नको व्यसन करणं वाईट आहे. मंडपात आहे तोवर, मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हातावून गप्पा सुरूच. लय लांबून लांबून महाराज येतात र, हा, आणि लय आरडतात बोल. गावकऱ्यांनी बी औंदा चांगलं निवडून निवडून महाराज आणलेत. म्हणजे तंबाखूवारी निवडते ते कीर्तन संपले आम्हाला. आणि ते आजचं तर लय बारीक पिलू होतं बुवा.